मॅगी तर आपण नेहमीच खातो, पण कधी दुधात बनवलेली मॅगी ट्राय केली आहे का? नसेल केली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण बनवणार आहोत सुपर टेस्टी दूध मॅगी. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. नमस्ते. ही मॅगी बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. साहित्यामध्ये मी लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण लसूण व कोथिंबीर कट करून घेऊ. आणि हो, लसणाचा फ्लेवर हा दूध मॅगी बनवताना दुधासोबत खूप छान लागतो. त्यामुळे मी लसूण कुटून न घेता कट करून घेतलेला आहे. आता आपण एका कढईमध्ये थोडंसं किंचित तेल लावून त्यामध्ये लसणाचे हे तुकडे छान असे परतून घेऊ. तुम्ही नेहमीची मॅगी विसरून जाल, इतकी छान लागते ही मॅगी खायला. लसणाला सोनेरी कलर आल्यास आपण यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून त्या पाण्याला छान अशी उकळी येऊ देऊ. तर पहा, पाण्याला उकळी आल्यास मी यामध्ये मॅगीचे नूडल्सचे तुकडे टाकून घेत आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मला ही मॅगी तिखट खायला आवडते, त्यामुळे मी यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट आणि थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेत आहे. आणि आपण यामध्ये अर्धा चम्मच हळद देखील टाकून घेऊ. तर पहा, मी यांना व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घेते. त्यानंतर 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवरती आपण ही मॅगी शिजवून घेऊ. माझ्याच्याने मॅगी मसाला टाकायचं राहून गेलेला आहे, त्यामुळे मॅगी मसाला मी आता टाकून घेत आहे. मॅगी मसाला हा तुम्ही जेव्हा लाल तिखट टाकून घेता तेव्हाच लगेच टाकून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित मिसळला जाईल. आता आपण यांना पुन्हा व्यवस्थित परतून घेऊ आणि छान हे मॅगी मसाला यामध्ये मिसळून घेऊ. हा व्हिडिओ पाहणाऱ्या बऱ्याच जणांना वाटत असेल, दूध मॅगी म्हणले ना अजून यामध्ये दूध नाही टाकलं. फक्त दुधात मॅगी शिजल्यास ती खूपच घट्ट होऊ शकते. त्यामुळे मी या ठिकाणी अर्धे दूध व अर्धे पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पण अशी सुपर टेस्टी दूध मॅगी बनवताना अर्धा दुधाचा व अर्धा पाण्याचा वापर करायचा. तर पहा, मी यामध्ये कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे. आता आपली मॅगी शिजून कोरडी झाल्यास आपण यामध्ये चीजची स्लाइड टाकून घेऊ. मी यामध्ये चीजची स्लाइड टाकून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे चीज असेल तर तुम्ही किसून सुद्धा त्यामध्ये चीज टाकू शकता. आणि हा, मॅगी गरम असतानाच त्यामध्ये चीज टाकून घ्यायचं, म्हणजे ते छान वितळलं जाते. तर बघा, आपली या ठिकाणी सुपर टेस्टी दूध मॅगी तयार आहे. त्याचा सुवास तर खूपच छान येतोय व हिला चीजमुळे टेक्स्चर पण खूपच मस्त आलेलं आहे. ही मॅगी गरम असताना लगेच खाऊन घ्यायची, कारण ती लवकरच घट्ट होते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.